ये क्या है यार ये कैमरा ले लो पीछे पीछे ले लो ना पीछे आराम से वहां से लेके आना तो वही बाइक कर देता पन्नी हो जाना आगे पीछे कैसे करेंगे दोनों ये आगे खड़े हैं ना आप दोनों ऐसे क्या कर रहे हैं या सर चलो वाईट झाला या त्या मागे सगळे जण आले बोला आज सुनावणी झाली अरे माझ्या मला नको बोलू तुमचा कॅमेरा कॅप्टन चला तुमचा कॅप्टन बघा एक लक्षात घ्या, हे कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे, घटनापीठ आहे आणि घटनापीठासमोर जी सुनावणी होते, जे खटले येतात ते भारतीय संविधानातील अनेक कलमांची व्याख्या करणारे असतात किंवा जर संविधानातल्या एखाद्या कलमाचा भंग झाला असेल आणि त्याच्या विरोधात जर निर्णय दिला असेल तर त्या संदर्भात तिथे सुनावणी होते. आमच्या खटल्यामध्ये शिवसेना हे पावला पावलावरती संविधान आणि घटनेचं भंग झालेलं आहे. त्याच्यामुळे आज माननीय कपिल सिब्बल यांनी संपूर्ण बाजू आमची संविधानाच्या दृष्टीने, ज्याला आपण निवडणूक आयोगाच्या निकालाची पिसं काढणं म्हणतात तशी पिसं काढलेली आहे. निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली आहे आणि पक्षपाती आहे, संविधानाची कशी बूज राखली गेली नाही, या संदर्भातलं जे विवेचन आज जे कपिल सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे आणि भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट बरं का आज सन्माननीय कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं, खऱ्या शिवसेनेच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं केलं आणि आम्ही सगळे समाधान. असा आत्मविश्वास आज वाटतोय, त्याच्यावरती विश्वास आहे 100%. पण अनेकदा तुम्ही कोर्टाच्या बाहेर अविश्वासी दाखवलेला आहे. हो, पण कोर्ट म्हणजे एक कोर्ट नाही ना, कोर्ट ही व्याप्ती फार मोठी आहे ना, न्याय व्यवस्था ही व्याप्ती फार मोठी आहे. त्याची डेफिनेशन तुम्हाला कोणत्या कलमानुसार हवी तुम्ही करायला तयार आहे. चंद्रचूड यांच्या कलमानुसार डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्ही कशाच्या आधारावर त्याच्यावरती नाही, मला असं वाटत नाही का कपिल सिब्बल साहेबांनी नाही का योग्य विश्लेषण केलेलं आहे, तो विषय त्यांनी समजावून सांगितलेला आहे. 2018 मला वाटतं, हो 2018 साली जे गाईडलाईन्स निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्याच्यातल्या कोणत्याही गाईडलाईनचं उल्लंघन आमच्याकडून झालेलं नाही. किंबहुना जे उल्लंघन झालेलं आहे ते लेजिस्लेटिव्ह पार्टीतून जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्याकडून उल्लंघन झालेलं आणि त्या कोर्टासमोर मांडलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, एक ऐतिहासिक निर्णयाकडे आपण चाललेलो. पक्षफुटी संदर्भात, पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात जी एक बजबजपुरी या देशामध्ये माजलेली आहे राजकारणामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून, त्या दृष्टीनं हे घटनापीठ एका ऐतिहासिक निर्णयाच्या दिशेनं जात आहे अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसतात. पक्षांतर्गत निवडणुका, पक्षांतर्गत निवडणुका आणि पक्षांतर्गत केलेल्या नियुक्त्या या चुकी असेल तर ती दुरुस्त करता येते, पण याचा अर्थ पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्याने मांडलाय. तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही. त्यांनी ज्या काही घटनेतली काही कलमं जी दाखवलेली आहे, सेक्शन 29 सेक्शन 29 आरपी ऍक्ट, बरोबर ना, माझा किती अभ्यास झालाय बघा कोर्टाचा. तर सेक्शन 29 ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट ह्या गोष्टी मानलेल्या आहेत आणि त्या न्यायालयासमोर आणून
माननीय कपिल सिब्बल यांनी या देशामध्ये आतापर्यंत ज्या बेकायदेशीरपणे पक्षांतर घडवलेली आहे, ज्या बेईमान पद्धतीनं लोकांना फोडलेलं आहे, त्या सगळ्या कृतींवरती मात करणारं आणि या देशातल्या लोकशाहीला आशेचा किरण दाखवणारं एक उत्तम विवेचन आज कपिल सिब्बल साहेबांनी केलंय आणि आम्ही स्वतः अत्यंत आत्मविश्वास पक्षातील नियुक्त्या आणि पक्षातील सर तुम्ही या दोघांना बोलू दिलं नाही सर. त्यांना म्हणायचं त्याच्यावरती केस करायची का यार. मुझे फार्मिंग ऑफिस से फोन आ रहा था, लाइव क्यों नहीं दे रहे हो? कैसे देंगे